नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा यावरील एक उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण आहे, एका व्यक्तीने एक घड्याळ 540 रुपयास विकल्याने 10% तोटा झाला, तर 20% नफा होण्यासाठी त्याने ते घड्याळ किती रुपयास विकायला हवे होते? ऑप्शन्स आहेत 712.80 रुपये, 583.20 रुपये, 600 रुपये आणि 720 रुपये. खरेदी किंमत, तोटा आणि विक्री किंमत. खरेदी किंमत जर 100 असेल आणि तोटा शेकडा 10 म्हणजे 10% तोटा असेल तर विक्री किंमत 90 रुपये असते. जर घड्याची विक्री किंमत 540 रुपये असेल तर खरेदी किंमत किती ते काढायचं आहे. घड्याची खरेदी किंमत बरोबर तिरकस गुणाकार करायचा. 100 गुणिले 540 छेद 90. शून्याला शून्य गेले, 9 सक्क 54. 100 गुणिले 6 बरोबर 600 रुपये. म्हणजे घड्याळाची खरेदी किंमत 600 रुपये आहे. आता विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. खरेदी किंमत, नफा आणि विक्री किंमत. खरेदी किंमत 100 असेल आणि नफा 20% असेल तर विक्री किंमत 120 रुपये होते. जर घड्याची खरेदी किंमत 600 रुपये असेल तर विक्री किंमत किती ते आपल्याला काढायचं आहे. म्हणून विक्री किंमत बरोबर तिरकस गुणाकार 600 गुणिले 120 छेद 100. शून्याला शून्य गेले, 6 गुणिले 120 12 सक्क 72 बरोबर 720 रुपये. म्हणजे घड्याळाची विक्री किंमत बरोबर 720 रुपये असेल. म्हणजे त्याने ते घड्याळ 720 रुपयास विकायला हवे होते. ऑप्शन नंबर 4. पुढील उदाहरण तुमच्यासाठी. पुढील उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. उदाहरण आहे, एक वस्तू 96 रुपयास विकल्याने तिच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? ऑप्शन्स आहेत 70 रुपये, 60 रुपये, 50 रुपये, 80 रुपये. उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर पाठवा. धन्यवाद.